अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामींचरणी नतमस्तक होऊन आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तुमच्या घरात एखादी व्यक्ती मन लावून मेहनत करते पण यश काही केल्या मिळतच नाही। त्याच्या प्रगतीसाठी तुम्हाला काही साधे पण प्रभावी उपाय माहीत आहेत का? नसेल माहिती तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। असे आध्यात्मिक उपाय जे घरातील व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवतील। स्वामी समर्थ दत्तगुरू आणि ग्रहांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी या उपायांचा जरूर अवलंब करा। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि स्वतःचा अनुभव त्याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ सर्वांना। हे उपाय घरातील व्यक्तीच्या प्रगतीसाठी करायचे आहेत। तर जाणून घेऊया की ते उपाय काय आहेत। पहिला उपाय, वर्षातून एकदा कुलदेवी व कुलदेवतांच्या दर्शनाला सहपरिवार जाऊन यावे। हे करत असताना नातेवाईकांना भेट देऊ नये। म्हणजेच रस्त्यात कुठे त्यांचं घर आहे तर आपण त्यांच्या घरी जायचं नाही आहे। आपण आपल्यासोबत जी दैविक देव आणतो ते त्यांच्या घरीच राहतात आणि आपण आपल्या घरी जातो। दुसरा उपाय, आपल्या देवाऱ्यामध्ये कुलदैवी व कुलदेवताचा फोटो हा नेहमी असावा। तिसरा उपाय, कुलदैवताची वारी व कुलदेवीच्या वारी जाताना शक्यतो उपवास करावा। म्हणजेच आपण त्यांच्या भेटीला जाताना दिवसभर न खाता पिता जावे। उपवासाचे काय असेल ते ग्रहण करावे। चौथा उपाय, आपल्या घरातून वर्ष व 2 वर्षातून सत्यनारायणची पूजा नक्की घालावी। याच्याने माणसाची प्रगती होते। पाचवा उपाय, कुलदेवी व कुलदेवतेला जाऊन मनोभावे कुलदेवीची साडी चोळी, निओटी व नारळ यांनी ओटी भरावी आणि मनोभावाने आपल्या मनातली इच्छा मागावी। ते हे उपाय नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये